सेलिब्रिटीज, राजकारणी ते सामान्य माणसापर्यंत आपल्या हक्काचं ठिकाण म्हणजे त्रिमूर्ती स्नॅक्स कॉर्नर। आमच्या अन्नयात्रेची जी सुरुवात आहे ती सुद्धा आम्ही त्रिमूर्तीच्या पनवेल शाखेच्या व्हिडिओ पासून केली होती। इथे लांबून लांबून लोक खास इथली कोथिंबीर वडी ट्राय करण्यासाठी येतात। इथे दर वाराला वेगवेगळी मिसळ असते, म्हणजे कधी मुगाची मिसळ असते, कधी हरभऱ्याची मिसळ असते, कधी चण्याची मिसळ असते। हिरव्या वाटा उन्हाळ लाटा इंद्रधनुष्याचा ताट हा श्रावणाचा थाट। नमस्कार, हाय हॅलो, मी ऋतुजा पोटे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अन्नयात्रेमध्ये। श्रावण महिना सुरू झालेला आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच थोडंसं टेन्शन आलंय, ते म्हणजे महिनाभर व्हेज खाण्याचं। म्हणूनच अन्नयात्री तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक मराठमोळं असं स्नॅक्स कॉर्नर, ज्याचं नाव आहे त्रिमूर्ती स्नॅक्स कॉर्नर। चला तर मग तिथल्या स्पेशालिटी पासून तिथलं वातावरण एक्सप्लोर करूया। चला, लेट्स गो। आपल्याकडे जोरदार पाऊस पडत आहे, त्यातच श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यात भजी कोणाला खायला आवडत नाही। त्यासाठी खास आज आम्हाला इथे डाळ भजी, आलू वडी, त्यासोबतच इथे अजून भजी आहे, ती म्हणजे कांदा भजी आणि कोथिंबीरची वडी। तर मग आता सुरुवात करूया या कुरकुरीत अशा डाळ भजी पासून। भजी एकदम कुरकुरीत आहे, कारण ती एकदम गरमागरम आपल्याला इथे तळून अशी सर्व केली जाते। आणि ह्याच्यामध्ये चणा डाळ, धणे, मिरची आहे आणि कांदा सुद्धा आहे, त्यामुळे मिरची असल्यामुळे मध्ये मध्ये अशी थोडीशी अशी तिखट अशी चव येते आपल्याला, त्यामुळे ही भजी अजूनच छान लागते। तर नक्कीच या आणि इथे ही कुरकुरीत अशी डाळ भजी ट्राय करा। आता प्रत्येक मराठी माणसाचा फेवरेट पार्ट तो म्हणजे आलू वडी। याच्यामध्ये चिंचगुळ वापरलेला आहे, त्यामुळे चिंचगुळाची आपल्याला टेस्ट जाणवते। मेन म्हणजे गुळ वापरल्यामुळे थोडंसं गोड लागतंय आपल्याला, आणि जिरा सुद्धा आहे, मसाला पावडर सुद्धा आहे, त्यामुळे त्याची सुद्धा चव बऱ्यापैकी आपल्याला ह्याच्यात जाणवते। आणि विशेष गोष्ट अशी आहे की फक्त पावसाळ्यातच आपल्याला हे इथे मिळत नाही, तर तुम्ही वर्षभरातून कुठल्याही महिन्यात या, तुम्हाला या आळू वडीचा आस्वाद इथे घेता येणार आहे। इथली सर्वात स्पेशल आणि USP अशी डिश असणारी ती म्हणजे कोथिंबीर वडी। म्हणजे इथे लांबून लांबून लोक खास इथली कोथिंबीर वडी ट्राय करण्यासाठी येतात। याची तुम्ही साईज बघू शकता, बऱ्यापैकी खूप मोठी आहे। आणि इथली प्रत्येक भजी म्हणा, वडी म्हणा, आपल्याला त्यांच्या खोबऱ्याच्या चटणी सोबत ते सर्व करतात, त्यामुळे इथली खोबऱ्याची चटणी सुद्धा तेवढीच विशेष आहे। याच्यामध्ये जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे, त्यामुळे त्याची टेस्ट जाणवते। आणि कोथिंबीर सोबत बेसन सुद्धा आहे, त्यामुळे बेसन आणि कोथिंबीरचे एक परफेक्ट कॉम्बिनेशन या वडीमध्ये आपल्याला जाणवतो। आणि मेन म्हणजे एवढं गरमागरम ते आपल्याला सर्व करतात, त्यामुळे याची टेस्ट अतिशय कमाल लागते। खास करून हे लोक खूप मोठ्या प्रमाणात पार्सल घेऊन जातात किंवा इथे येऊन सुद्धा त्या कोथिंबीर वडीचा खूप जास्त इथे सेल होतो, त्यामुळे नक्कीच येऊन हे ट्राय करा। आणि द फेवरेट पार्ट म्हणजे कांदा भजी। तुम्ही बघू शकता, एकतर कांदा भजीची क्वांटिटी जी आहे ती कमाल आहे। आणि विशेष गोष्ट म्हणजे ही कांदा भजी फक्त पावसाळ्यातच इथे मिळते। खास पावसाळ्यात जे आकर्षण असतं ते म्हणजे कांदा भजी। कांदा भजीची साईज सुद्धा मोठी आहे। आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कांदा भजी जी असते ती तेलात डीप फ्राय केली जाते, पण माझ्या हाताला सुद्धा कुठेही तेल लागलेलं नाहीये, त्यामुळे एकदम नितरून तेल नितरून आपल्याला त्याने दिलेलं आहे।
त्याच्यामध्ये कांदा मिरची आहे। मिरचीमुळे थोडीशी अशी झणझणीत टेस्ट येते, त्याला थोडासा तिखटपणा येतोय आणि म्हणूनच कदाचित ह्याची टेस्ट विशेष आहे किंवा छान लागते। आणि मेन म्हणजे खूप कुरकुरीत आहे, त्याशिवाय ही गरमागरमच दिली जाते आपल्याला। चला तर मग ट्राय करूया इथला मिसळ पाव। एकदम झणझणीत अशी मिसळ आहे। आपल्याला इथे ती गरम गरम सर्व केली जाते, त्यामुळे त्याची टेस्ट तर कमाल लागतेच। पण इथली विशेष गोष्ट म्हणजे अशी आहे की इथे दर वाराला वेगवेगळी मिसळ असते। म्हणजे कधी मुगाची मिसळ असते, कधी हरभऱ्याची मिसळ असते, कधी चण्याची मिसळ असते। त्यामुळे ही इथल्या मिसळमधली एक विशेष गोष्ट आहे आणि प्रत्येक मिसळ यांची ती झणझणीतच लागते, अगदी जशी एखादी मिसळ असावी। त्यामुळे नक्कीच या आणि इथे हा मिसळ पाव नक्कीच ट्राय करा। मिसळ वडा ट्राय करणार आहोत। मस्त जोरदार पाऊस पडत आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि त्यात हा गरमागरम वडा, त्यामुळे खूपच कमाल वाटतंय इथे। आता या वड्यानंतर आपण ट्राय करणार आहोत तो म्हणजे इथला साजूक तुपातला शिरा। हा केसर शिरा आहे आणि साजूक तुपातला आहे, त्यामुळे साजूक तुपातल्या शिऱ्याची जी चव असते किंवा जी चव या शिऱ्याची आहे ती एकदम म्हणजे एकदम कमाल आहे। डेझर्ट आहे पण खूपच एक्स्ट्रीम असं गोड नाहीये, एकदम छान आहे, परफेक्ट आहे। आणि ह्याच्यात वेलची पावडर टाकलेली आहे, त्यामुळे त्याची विशेष चव आपल्याला या शिऱ्यात जाणवते। विशेष म्हणजे आपण जेवणानंतर कधी डेझर्ट ट्राय करतो, आईस्क्रीम किंवा कॉकटेल्स वगैरे ट्राय करतो, तर इथे आपल्याला खरवस आणि पियूष दिलेला आहे। इथलं खरवस जे आहे ते माझं पर्सनल फेवरेट आहे। म्हणजे आम्ही खास करून इथे फक्त हे खरवस ट्राय करण्यासाठी येतो। आणि खरंच विशेष म्हणजे सांगायचं तर आमच्या अन्नयात्रेची जी सुरुवात आहे ती सुद्धा आम्ही त्रिमूर्तीच्या पनवेल शाखेच्या व्हिडिओ पासून केली होती। त्यामुळे नक्कीच या आणि इथलं हे आमच्या सगळ्यांचंच असं म्हणजे आमच्या पूर्ण टीमचं असं पर्सनल फेवरेट त्रिमूर्ती स्नॅक्स कॉर्नरला प्रत्येक इथली डिश नक्कीच ट्राय करा। आता आपण ट्राय करणार आहोत इथलं पियूष। या पियूष मध्ये जायफळ टाकलेलं आहे, त्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ती एकदम स्ट्रॉंगली जाणवते। गोड आहे आणि कन्सिस्टन्सी खूप छान आहे त्याची। तुम्हाला इथली चव कशी वाटते? ही एकदम घरगुती सर्व इथे पदार्थ मिळतात, म्हणून बरेचसे इथे रिपीटर कस्टमर असतात। कोण सगळे जे येणारे असतात म्हणजे मुंबईला जाणारे आणि मुंबईवरून अलिबागला जाणारे हे सगळे ठरवून येतात की आपण इथेच थांबायचं आणि इथेच खायचं। साधारण किती वर्ष इथे येता आणि कशी तुम्हाला इथली चव वाटते? इथे जाताना कंटिन्यू आम्ही इथे थांबतो, जाताना पण येताना पण फक्त ब्रेकफास्ट नाश्त्यासाठी अतिशय सुंदर नाश्ता। इथली कुठली डिश तुम्हाला जास्त आवडते? भजी, कांदा भजी आणि मुगाची डाळीची भजी। मला इथली मिसळ प्रचंड आवडते, म्हणजे मी इथे थांबतो ते फक्त आणि फक्त मिसळ खाण्याला थांबतो। बाकीचे पदार्थ पण चांगलेच आहेत, पण मिसळ माझी फेवरेट आहे। हे लोकेटेड आहे मुंबई गोवा हायवेवर, पनवेल पासून 7 किलोमीटरच्या अंतरावर शिरडोन गावाजवळ आहे त्रिमूर्ती स्नॅक्स कॉर्नर। सेलिब्रिटीज, राजकारणी ते सामान्य माणसापर्यंत आपल्या हक्काचं ठिकाण म्हणजे त्रिमूर्ती स्नॅक्स कॉर्नर। चला तर मग नक्कीच इथे व्हिजिट करा आणि इथल्या स्पेशालिटीचा नक्कीच आस्वाद घ्या। आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या यात्रेला। धन्यवाद।